केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून अंतरिम बजेट सादर, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा। अर्थसंकल्प सादर केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांची घेतली भेट। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 58 मिनिटात अंतरिम अर्थसंकल्पाचं भाषण केलं पूर्ण। अर्थसंकल्पात कररचनेत कोणतेही मोठे बदल नाहीत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला 5.8% वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्तवला 47.66 लाख कोटींच्या खर्चाचा अंदाज, जवळपास 18 लाख कोटींची तूट। जुलै महिन्यात आमचं सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, त्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठीचा निश्चित रोडमॅप सादर केला जाईल, निर्मला सीतारामन यांच्याकडून विश्वास व्यक्त। नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंत जो उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही। करपात्र उत्पन्नात 3% वाढ, रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4% वाढली। केंद्रीय अर्थमंत्र्यांचा करदात्यांना दिलासा। 2014 पूर्वी आपण कुठे होतो आणि आता आपण कुठे आहोत याकडे पाहण्याची आवश्यकता। त्या वर्षांमध्ये किती गैरकारभार झाला त्यासाठी केंद्र सरकार सभागृहात श्वेतपत्रिका सादर करणार, सीतारामन यांची माहिती। 4 जातींवर आम्ही लक्ष ठेवायला हवं, त्या म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि अन्नदाता। त्यांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास ही आमच्यासाठी प्राधान्याची बाब। देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलाय, सीतारामन यांचं अर्थसंकल्पीय भाषणात प्रतिपादन। शेतकरी हे आपले अन्नदाता। पीएम केअर रिफॉर्म योजनेतील 8 कोटी शेतकऱ्यांना दरवर्षी फायदा होतो, तर 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा फायदा मिळतो, अर्थमंत्र्यांची माहिती। सरकारचं सर्वांगीण, सर्वस्पर्शी आणि सर्वसमावेशी विकासाचं धोरण। 2047 पर्यंत देशाला विकसित भारत बनवण्याचं सरकारचं धोरण। या विकासात सर्व जातींचा समावेश, अर्थमंत्र्यांचं वक्तव्य। ट्रिपल तलाक अवैध ठरवणं, संसद आणि स्थानिक सभागृहांमध्ये 1/3 जागा महिलांसाठी राखीव ठेवणं, या निर्णयांमधून महिला सबलीकरणावर सरकारचा भर, अर्थमंत्र्यांची माहिती। सरकारनं 20 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं। गरीब कल्याण योजनेअंतर्गत रुपये 34 लाख कोटी खात्यांवर पाठवले, अर्थसंकल्पीय भाषणात सीतारामन यांची माहिती। स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1,04,00,000 तरुणांना प्रशिक्षण, तसंच 54 लाख तरुणांमध्ये कौशल्य विकास घडवून आणण्यात आला। 3000 नवीन ITIची स्थापना, 7 IIT, 16 IIT, 7 IIM, 15 एम्स आणि 390 विद्यापीठांची स्थापना, सीतारामन यांची माहिती। भारतीय अर्थव्यवस्था चांगली कामगिरी करत असून महागाईचा दर सामान्य, अर्थसंकल्पीय भाषणात निर्मला सीतारामन यांची माहिती। उच्च शिक्षणात महिलांचा समावेश 10 वर्षात 28% वाढला। STEM अभ्यासक्रमांमध्ये मुली आणि महिलांचा सहभाग 43%, अर्थमंत्र्यांची माहिती। आमच्या सरकारनं केलेल्या कामाच्या जोरावर देशाचे नागरिक पुन्हा एकदा आम्हाला घवघवीत बहुमत देतील, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना आशा। क्रीडा क्षेत्रात आपल्या तरुण खेळाडूंनी मिळवलेल्या यशाचा देशाला सार्थ अभिमान। आशियाई क्रीडा स्पर्धा आणि एशियन पॅरा गेम्स 2023 मध्ये आतापर्यंतची सर्वाधिक पदकं भारतीय खेळाडूंनी देशासाठी जिंकून आणली, अर्थमंत्र्यांकडून कौतुक आणि माहिती। हवाई वाहतूक क्षेत्रासाठी 1000 नवीन विमानांची तरतूद करण्यात आली असून 500हून अधिक नव्या हवाई मार्गांचे प्रस्ताव विचाराधीन, अर्थमंत्र्यांची माहिती। वेगाने वाढणारी लोकसंख्या आणि विकास यातून निर्माण होणाऱ्या आव्हानांचा सामना कसा करावा या संदर्भात शिफारसी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात येणार असल्याची सीतारामन यांची माहिती। देशातील तरुणांसाठी हा सुवर्णकाळ। 50 वर्षांसाठीच्या बिनव्याजी कर्जाच्या योजनेसाठी 1 लाख कोटींचं नियोजन केल्याची माहिती। लखपती निधींना प्रोत्साहन दिलं जाणार असून लखपती निधी योजनेचा आवाका 2 कोटींवरून 3 कोटींपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला, त्यामुळे 9 कोटी महिलांच्या आयुष्यात बदल, निर्मला सीतारामन यांची भाषणात माहिती। पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत देशात 3 मोठे रेल्वे कॉरिडॉर प्रकल्प राबवले जाणार, तर सामान्य रेल्वेच्या 40,000 बोगी वंदे भारताच्या दर्जानुसार विकसित केल्या जातील। यातून प्रवाशांना चांगल्या सुविधा आणि सुरक्षित प्रवास मिळेल, निर्मला सीतारामन यांचं वक्तव्य। पीएम आवास योजनेतून महिलांना 70% घरं दिली। या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात 3 कोटी घरांचं उद्दिष्ट लवकरच पूर्ण होणार, तर पुढच्या 5 वर्षात आणखी 2 कोटी घरं बांधणार, अर्थमंत्र्यांची घोषणा।
सोलर पॅनल्सच्या मदतीनं येत्या काळात 1 कोटी घरांना महिन्याला 300 युनिटपर्यंतची वीज मोफत पुरवण्याचं नियोजन. राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावेळी सौर ऊर्जा योजनेबाबतचा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोडलेला संकल्प पूर्ण करणार असल्याची सीतारमण यांची घोषणा. पीएम किसान योजनेतून 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत मिळाली, तर 4 कोटी शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ मिळाल्याची सीतारमण यांची माहिती. दूध उत्पादक शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार योजना आणणार. मोहरी, भुईमुग लागवड आणि मत्स्यपालन योजनेला प्रोत्साहन देण्यासाठी 5 इंटिग्रेटेड ॲक्वा पार्क्स उघडणार असल्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. जुलै महिन्यात सरकार पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार. त्या अर्थसंकल्पात विकसित भारतासाठीचा रोडमॅप सादर केला जाईल, अर्थमंत्र्यांची माहिती. संरक्षण क्षेत्रासाठी तरतुदीत 11.1% वाढ. 11,11,111 कोटींचं डिफेन्स बजेट. जीडीपीच्या 3.4% तरतूद. लक्षद्वीपमधील पर्यटन व्यवसायाचा अर्थसंकल्पात उल्लेख. देशांतर्गत पर्यटन, बंदरांना एकमेकांशी जोडण्यासाठीचे प्रकल्प. पर्यटनासंदर्भातील पायाभूत सुविधांचा लक्षद्वीपसह इतर भारतीय बेटांवर विकास करण्यासाठी प्रकल्प हाती घेण्याची अर्थमंत्र्यांची घोषणा. पायाभूत सुविधांसाठी 11,11,111 कोटींची तरतूद. राज्यांना 75,000 कोटींचं कर्ज केंद्राकडून देण्यात येणार. आजचा अर्थसंकल्प म्हणजे विकसित भारताची गॅरंटी. पंतप्रधान मोदींची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. देशाचं भविष्य घडवणारा अर्थसंकल्प तसंच तरुण, गरीब, महिला आणि शेतकरी या विकसित भारताच्या 4ही स्तंभांना अर्थसंकल्पात बळ येईल. मोदींकडून विश्वास व्यक्त. महिला, शेतकरी, गरीब, युवा आणि मध्यमवर्गीय अशा सर्वच घटकांकडे विशेष लक्ष देण्याचा अर्थसंकल्पातून प्रयत्न. विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया. गरीब ही जात आहे. गरीब कल्याणाला केंद्रबिंदू मानून आजचा अर्थसंकल्प मांडण्यात आला. युवा वर्गालाही वाव देण्याचं काम मोदी सरकारनं केलं. प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया. हा फक्त अंतरिम अर्थसंकल्प. निवडणुकांनंतर पूर्ण अर्थसंकल्प मांडला जाईल. त्यामध्ये लोकांसाठी काय काय केलं जाणार त्याच्या घोषणांचा समावेश असेल. केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेंची प्रतिक्रिया. अंतरिम असला तरी हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प. सर्व घटकांसाठीच्या योजना आखण्यात आल्या. अर्थसंकल्पावर टीका करण्यासारखं काहीही नाही. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. केंद्राचं बजेट सर्वांना दिलासा देणारं. शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. या अर्थसंकल्पात कोणत्या घटकांच्या उत्थानासाठी काम करायचं याचा स्पष्ट उल्लेख. ते घटक म्हणजे गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी. हरित आणि सर्वसमावेशक विकासावर भर असल्याचं अर्थसंकल्पातून स्पष्ट होते. फिक्कीचे सुभ्रकांत पांडा यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. सरकारकडून रेल्वे इन्फ्रावर अधिक भर. अर्थसंकल्पातून आधीच्या योजना पुढे नेण्याचा प्रयत्न दिसला. इंडियन मर्चंट चेंबरचे महासंचालक अजित मंगरुळकर यांची प्रतिक्रिया. आशा आणि अंगणवाडी सेविकांबाबत सशक्त असा अर्थसंकल्प असल्याचं खासदार नवनीत राणांचं वक्तव्य. तर देशवासियांचं स्वप्न पूर्ण करणारा अर्थसंकल्प असल्याची नवनीत राणांची भावना. वाईट काळात देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांची प्रतिक्रिया. युवक, महिला, शेतकरी आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रगतीचा दृष्टिकोन गाठण्याचा अर्थसंकल्प. यंदाचा अर्थसंकल्प देशाला नवी दिशा देणारा. मंत्री अनिल पाटलांकडून विश्वास व्यक्त. सर्वसामान्यांना दिलासा देणारा आणि विरोधकांचं तोंड गप्प करणारा अर्थसंकल्प. खासदार गोपाळ शेट्टी यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. हा एक ऐतिहासिक अर्थसंकल्प. भारत आता एक पाऊल पुढे चाललाय. यही समय है, सही समय है. ज्योतिरादित्य शिंदे यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प मांडला. त्यांचं मी अभिनंदन करतो की त्यांनी यापुढे देशात गरीब, महिला, तरुण आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचं सांगितलं. पंतप्रधानांसमोर बोलण्याचं धाडस त्यांनी दाखवलं. उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया. हे आजपर्यंत दिलेलं सर्वात कमी वेळेचं अर्थसंकल्पीय भाषण. यातून फार काही मिळालेलं नाही. निर्मला सीतारमण यांनी विदेशी गुंतवणुकीचा उल्लेख केला, पण त्यात कमालीची घट झाल्याचं मात्र सांगितलं नाही. काँग्रेस खासदार शशी थरूर यांची प्रतिक्रिया. फक्त आम्ही काय केलं हे सांगण्यात अर्थमंत्र्यांचा वेळ गेला. गरिबांसाठी त्यांनी काहीही दिलं नाही. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रावर अन्याय झाला. रोहित पवारांची टीका.
पूर्ण अर्थसंकल्प जुलैमध्ये मांडला जाईल. आम्हाला आशा आहे की अर्थसंकल्पातून जनतेला फायदा होईल. पर्यटन आणि उद्योग क्षेत्राच्या विकासासह देशाची प्रगती होईल. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांचं वक्तव्य. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.